निनाद ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. निजे संघाकडनं आपण पाहतोय 5 षटकांचे मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. 2 सामने जिंकून सपाट संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. काल सकाळच्या सतत उंबरडे संघाने 2 सामने जिंकले होते आणि हा सपाट संघ आपण पाहतोय. नंतर वडवली सी संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला पिसेवली साहिल भोईर अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. आनंद पंजे साहेबांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर 5 षटकांचे मॅच. अतुल पाटील येतात पहिलं षटक घेऊन. सेकंडला निनाद रसाळ आणि दुसऱ्या विकेटला समीरला तुम्ही पाहतायत. बावीस एकर कोला ग्रुपचे आपण पाहतोय. आयोजक नितीन बबन म्हात्रे आणि नितीन नामदेव म्हात्रे दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आपण पाहतोय ब्लॉक हॉल होता. नक्कीच चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अतुलचा पहिलाच बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज अतुल पाटील तुम्ही पाहतात. तेच तरान एका बाजूला निजे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वेता स्वामी संदर्भ संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रवीण पाटील, शशांक पाटील सरांना तुम्ही पाहतायत. संदर्भ संघासोबत सातत्याने सपोर्ट. 40 प्लस क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं खेळलं जातं. मात्र स्क्वेअर लेगला फिल्डिंग खराब आहे. फिल्डर सुरुवातीला धावले का नाही हा प्रश्न जरूर आहे. मात्र बघायचं आता काय घडलं. एक्झॅक्ट ओमकार वेगाने आलेत. 3 धावा पूर्ण झाल्यात. तीन धावेने खातं उघडलं जातं. कारण की पहिला चेंडू डॉट होता अतुलचा. अतुल पाटील तेच थरार गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो संदर्भ संघाचा. इथे चेंडू उंच गेलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. समीरच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. नऊ धावा झाल्यात.
पुढचा बॉल अतुलचा. फुलटॉस बॉल होता, गॅप मध्ये खेळत आहेत, बॉल नाही थांबणार, सीमारेषेच्या बाहेर चौकार. संघ पुढे सरकले ती 13 वरती आपल्या पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. निजे संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर पिसिवली आणि वडोली सी मध्ये मॅच असेल, लक्षात घ्या. त्याही दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचंय. निखिल लोखंडे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अतुलच्या विरोधात आता फटकेबाजी सुरू केली. पहिला बॉल डॉट आला होता अतुलचा, त्यानंतर थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, त्यानंतर षटकार आणि आता चौकार पाहायला मिळाले. समीर चांगली बॅटिंग करतात या मॅच मध्ये, पॉवर पॅक बॅटिंग करत असताना. अतुलचा पुढचा बॉल इथे मात्र गली आणि थर्डमॅनच्या मधून हा चेंडू असं वाटलं तर गॅप मध्ये मात्र वैभव पाटील आहेत, तिथे एक सिंगल मिळाली. 14 धावा दाखल करते आपल्या पाहायला विद्या. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहतायत. क्रिएटिव्ह हिट क्वालिटी 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. 5 षटकांची लढत आहे संदप विरुद्ध निजे. अतुलच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आपल्या पाहायला मिळतोय. अतुलच्या स्पेलचा पहिल्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये ओमकार. 2 धावा इथे मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकात 16 धावा अतुलने खर्च केलेत. पहिल्या षटकात 16 धावा. सुरुवात चांगली केली आहे निजे संघाने. 5 ओव्हरची मॅच आहे. बघायचे दुसऱ्या षटकात कोणत्या गोलांचा वापर केला जाईल. 25 मिनिटाचा एक इनिंग साठी तुम्हाला वेळ असेल, लक्षात घ्या. त्यामुळे संदर्भ टीम लगेचच फिल्डिंग सेट करायची. पाटील तुला पाहतायत, आधी पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये. शशिकांत पाटीलचे सुपुत्र, बरेचसे यंगस्टार या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला पण किशोर असेल, निनाद असतील, रणदीप असतील, चेतन असतील, सुभाष असतील, त्यातले काही खेळाडू आता 40+ सुद्धा खेळतात. संदर्भ म्हणण्यात 40+ संघटनेचे माझे उपाध्यक्ष आमचे गिरीश पाटील साहेब असतील. कॅप्टन गोल विनोद पाटील असतील. आणि सातत्याने संदर्भ 40+ ची चर्चा असते टेनिस क्रिकेटमध्ये. सुभाष पाटील SP मित ट्रॉफी शॉपचे ओनर. रमेश असतील, मधुकर पाटील. 40+ संघ सुद्धा चांगला संघ या सीझन मध्ये चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. सागाव चषक मध्ये सुद्धा आपण पाहिलं रनरअप होते. त्यानंतर कुपरची मासाई चषक मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी करत तिथेही रनरअप. आणि प्रथमेश पाटील आलेत फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये. शशांक पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. पहिलाच चेंडू डॉट आलाय प्रथमेशचा. निलेश पांचाळ सुद्धा येते, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या पिसिली 40+ एक चांगले क्रिकेटर. आणि पुढच्या मॅच मध्ये पिसिली संघ या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये. आनंद पंजे सुद्धा इन्व्हाइट करते, त्यामुळे शशिकांत पाटील यांना विनंती असेल या शशांक पाटील व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. संदर्भचे एक जबरदस्त क्रिकेटर, सध्या 40+ खेळतात आणि चांगले पंच सुद्धा आहेत SP पॅनलचे. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर होता, रनआउटची संधी होती. पंच वाईट चिकून करतात, मात्र 1+1 2 धावा मिळतील. भरपूर बाहेर होता लेग स्टंपच्या. अठरा धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळतात. व्हाईट बॉल होता, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर व्हाईट वरती 1+1 2 धावा आलेत. बघा 5 षटकांच्या मॅच मध्ये 2 सामने सापाट संघाने जिंकले. तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत. फायनल मध्ये खोनी संघ आहे. फुलटॉस फक्त दिशा दिली आहे, बॉल जाईल गलीमधून सीमारेषेच्या बाहेर चौकार.
इथे मिळतील. हा ऍक्शन रिप्ले बघा, नक्कीच कमरेपेक्षा वर हा चेंडू पाहायला मिळतोय, त्यामुळे नो बॉल. तिसरे पंच सांगतात आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. प्रथमेश, फ्रीटचा बॉल आहे, उंच गेलाय आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. फ्रीट होता, त्यामुळे पुरेपूर फायदा घेतला निनाद रसाळने. बॉलला पाठवून दिलाय सीमा पार चौकार. निजे संघ जबरदस्त टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 2च चेंडू झालेत, म्हणजे 8 चेंडू मध्ये 27 धावा आल्यात. वाईट पाहिला तुम्ही, बिमर पाहिला, त्यानंतर या बॉलवरती चौकार. शफल झाले, फटका बनवलाय निनादने. चौकार आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. पुढे पडला बघा सीमारेषेच्या आपण जी लाईन आहे, त्यामुळे चौकार आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. धावसंख्या 31. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. शुभम मेघाने आले, रनआउटची संधी होती. दोन धावा इथे मिळाल्यात, जिथे एक होती तिथे 2 मिळाल्या. 33 धावा झाल्यात. पॉवर प्लेची 2 षटकं पण पाहिली महत्वाची असतात आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आतापर्यंत निजे संघाला 10 चेंडूमध्ये 33 धावा आलेल्या आहेत. सुरुवात जबरदस्त केली निजे टीमने या मॅच मध्ये. आपण पाहतोय 10 चेंडूमध्ये 33 आले आहेत. 2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निनाद रसाळ आणि दुसऱ्या बाजूला समीरला पाहत आहेत. शफल झाले होते, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. प्रथमेश पाटील कमबॅक करत असताना डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 33, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकं पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश, जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. पॉवर प्लेच्या 2 षटकात तब्बल निजे संघाने धावा बनवल्यात 39. तर संदीप दादा पकडे यांचे आगमन झाले निजे गावची. त्यांना विनंती असेल, या संदीप दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल आला नाही का? मॅनेजमेंट कमिटीला विनंती असेल लक्ष द्यायचं. आपण कधी मॅच बॉल चला आयोजक स्वयंसेवक सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. 2 षटकात 39 धावा झाले. तिसऱ्या षटकात अतुल आलेत. फुल टॉस बॉल आहे, टायमिंग झालं नाहीये. झेल ड्रॉप. प्रथमेश पाटील कडनं झालेली चूक आणि तिथे मात्र जीवदान मिळाले तो समीरला. धावसंख्या 40. लेजंड क्रिकेटर कुंदनदादा पकडे यांचे आगमन झाले. दादांनी विनंती असेल, या कुंदनदादा, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षक केलेले मॅच बॉल आला तर मिळेल. हा चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या साईडने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. तिथे ओमकार कडनं थोडीशी मिस फिल्डिंग. दबाव दिसतोय संदर्भ टीम वरती या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने ते फिल्डिंग करतायत, बॉलिंग करतायत, थोडासा दबाव पाहायला मिळतोय आणि दबावाखाली ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता नक्कीच बऱ्याच वेळा तुमचा खेळ चांगला होत नाहीये. 42 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते निनाद रसाळ आणि समीर या 2 सलामीवीर फलंदाजांमध्ये.
या साईडला प्रेक्षक लेफ्ट. बेसबॉल हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. बेसबॉल हिट तुम्हाला पाहायला मिळाला. मात्र लॉंग आपला क्षेत्ररक्षक होते नचिकेत, प्रयत्न चांगले केले होते मात्र प्रयत्नाला यश मिळालं नाही. 6 धावा इथे मिळतील. षटकार 48-48. धावा झालेल्या आहेत. 15 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना निजे संघाने खास करून निनाद रसाळ या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 33 वरती तो नाबाद आहे. हा चेंडू ब्लॉक झाला होता, त्यालाही खोदून काढले. लॉंग ऑन वरनं प्रथमेश पाटील आले, सिंगल इथे मिळाले. धावसंख्या 49. 49 धावा दाबल होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. फोर्टी 49 धावा झालेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 षटकांतर पाणी घेऊन जायचं मैदानात. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. असं वाटलं तुम्ही चाललेत मैदानात. 49 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. समीर 12 वरती नाबाद आहे. 6 चेंडूचा खेळ त्याने केलाय. निनाद 34 वरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अतुल राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे समीरच्या बॅट मधून. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 50 कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. बिनबाद 53 धावा निजे संघाच्या धापलकावरती. त्यात प्रथम बॅटिंग करत असताना निजे बी संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अतुल थोडंसं मागणं ठरलंय. 2 षटकात 30 धावा अतुलने खर्च केल्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेशने एका ओव्हरमध्ये 23 धावा दिल्यात. ओमकार पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतो निजे. त्यांना फाईट करतोय तो संदप. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल पिसिवली विरुद्ध वडवली सी. पहिलाच बॉल फुलटॉस आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर.
धावसंख्या ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 59 धावा झाल्यात आणि ना 40 वरती पोहोचलाय. एकोणसाठ धावा दाबलकवते आपल्या पाहायला मिळतात. बिनबाद 59 अशी सुरुवात आपल्या पाहायला मिळते निजे संघ. इथून अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावांचा ग्राफ तुम्ही जर पाहिला तर खूप वेगाने पुढे चाललाय या मॅच मध्ये. आता मात्र फटका फसलाय मिड विकेटला. अतुल पाटील आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. ओमकारच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि पहिला धक्का लागत असताना निजे टीमला 59 या धावसंख्येवरती 40 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली. नाथ रसाळ, आशिष रसाळ नेहमी चर्चेत असतात कारण लेजंड क्रिकेटर विश्वास रसाळ हे नाव आपल्या डोळ्यासमोर लगेचच येतं. हाही चेंडू आपण पाहतोय व्ही शेपमध्ये खेळायचं होतं मात्र लॉंग आपला क्षेत्ररक्षक तिथे योगेशच्या खात्यामध्ये सिंगल येईल. योगेशचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या एकने पुढे सरकली ती 60 वरती आपल्या पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपत्र असताना एक गडी बाद 60. 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून 60 धावा दाबलकवते आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. सन्मान दिलाय समीरने आणि देणं भाग पडलंय त्याला या बॉलवरती. खरे ओमकारचा हा चांगला चेंडू होता. कमबॅक करत असताना ओमकार पहिल्या बॉलवरती षटकार जरूर लागला होता ओमकारला. त्यानंतर पलटवार तो करत असताना हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ब्लॉक हॉलचा वापर केलाय. डॉट बॉल. 60 धावा दाबलकवते लागलेत. आई चेंडू बॅट वेगाने फिरली होती समीरची. यष्टिरक्षक हेमंत पाटील येत आहेत. एकसष्ट धावा झाल्या. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एका बाजूला आपण बघतोय निजे, दुसऱ्या बाजूला वेता स्वामी संदप. फटकाच दमदार आहे. योगेश पाटीलने हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून. टावरिंग सिक्सर. बॉल कुठे पडले हे आपल्या बघू शकाल टीव्ही स्क्रीनवरती. काय टेलिकास्ट आहे. योगेशची नजर त्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. शेवटपर्यंत ज्या पद्धतीने ते फटका खेळले आणि यासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी ओळखली जाते. क्रिएटिव्ह हिट क्वालिटी. 4 षटकांचा खेळ समाप्त. 67 67 वरती 1 आणि आता शेवटच्या षटकात गोलंदाज शुभम आलेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल हे लक्षात असू द्या. पिसिवली आणि दुसऱ्या बाजूला वडवली सी. त्यामुळे दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे कारण की शेवटचं षटक आहे. 67 धावा झाल्यात. 67 लॉस ऑफ 1. एक गडी बाद 67. काल 72 धावा या स्पर्धेमध्ये चेस झाल्या होत्या. गौरीपाडाने तो कारनामा केला 5 षटकांच्या मॅच मध्ये. शुभम आज हर्षल नाही येत मला वाटतं त्यामुळे शुभमचा वापर. पहिलाच बॉल फुल टॉस. प्रथमेश आता चूक होणार नाहीये. एक चूक प्रथमेशने जरूर केली होती या मॅच मध्ये. चूक त्याने सुधारली आहे. 67 मध्ये लागणारा दुसरा धक्का निजे टीमला.
नाही नाही रायटी बॅटर आहेत. शिखर पवार आलेत बॅटिंग करण्यासाठी. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. शेखर पवार आलेत बॅटिंग करण्यासाठी. समीरने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये, मात्र फुल टॉस बॉलवरती त्याला विकेट गमवावी लागली आणि हीच खंत त्याच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेखर पवार आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्याच बॉल होती, शुभमने विकेट घेतली. यानंतर पिसिवली आणि वडोली सी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण उपस्थित राहायचे. लेगस्टमच्या बाहेर होता पण वाईट चिकून करतायत. 68 68 धावा झाल्यात. राहुल भोईर तुम्ही सोमनाथ फाईट देऊ शकत नाही. 68 68 धावा झाल्या. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज शुभमला तुम्ही पाहतायत राईट मोर द विकेट. हाय चेंडू उंच गेलाय. तीन धावा इथे पूर्ण झालेत. तीन धावा मिळालेत. सेव्हन्टी 71 धावा. स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली योगेशकडे. साहिल भोईर येत आहेत पिसोली संघाचे संघनायक. दुसऱ्या बाजूला वडोली सी कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 71 71 धावा झाल्यात. याच मैदानामध्ये पिसोली संघ रनरअप सुद्धा होता उंबाड्याच्या स्पर्धेमध्ये 2025. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मात्र शुभम चांगली गोलंदाजी करतायत. लेग बाईचा इशारा येतो पंचांचा. 72 72 धावा झाल्यात. थोडस कमबॅक झालंय संदर्भ टीमचा या मॅच मध्ये, कारण या खेळपट्टीवर धावा येतात आणि बऱ्याच वेळा धावाची स्वतः नाही तुम्ही पाहिलेले आहेत. ते फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक टीम मध्ये फलंदाज रनआउट. शेखरला माघारी परतावं लागेल. 2 धावा जरूर मिळालेत. धावा झाल्यात त्या 74 74 धावा. भावेश पाटील आले. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तीन गडी बाद 74. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. योगेशने स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धाव संख्या 80. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऐंशी धावा झाल्यात. 97 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत 5 ओव्हरमध्ये ज्या सापाड संघाने कुठले आहेत. या मॅच मध्ये 80 आपल्याला पाहायला मिळालेत. सापाड चषक मध्ये 104 13 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. जर्मन निजे संघाने कुठल्या होत्या अपील करण्यात आलेले आहे. फलंदाज बाद आहे का? ओके बाद आहे. 80 धावा झालेल्या आहेत. चार गडी बाद 80 झाले. 81चं टार्गेट आहे. मात्र पेनल्टी लागू शकते. आपण बाजूने जे संघाला या मॅच मध्ये कधी 12 खेळाडू या जर्सी मध्ये नाही आणि बघायचं आहे तर किती जर्सी नाही आहेत त्याप्रमाणे ती पेनल्टी लागेल.
प्रत्येक जर्सी मागे 2 धावांची पेनल्टी असेल. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचा जो नियम आहे तोच आपण इथे फॉलो करणार आहोत. आरामात योगेश. नाही आधीला दुखापती का करताय? राहुल भोरे सुद्धा आमच्या सोबत आहेत कमेंट बॉक्समध्ये. 80 धावा झाल्यात. 81 धावांचा पाठलाग करायचे आणि ऐकूया योगेश पाटील यांचा आवाज. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये थोडी टॉस करूया आपण. कॅप्टन आलेत दोन्ही. वडोली सी कॅप्टन आलेत का? नितीन म्हात्रे साहेब इथे उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत. चला वडोली सी कॅप्टन या लवकर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे, हे लक्षात घ्या. दुसऱ्या इनिंगच्या डावातील जर बॉल पडला तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागेल. अपोजिट टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला आपण सन्मान करूया. नुकताच ज्यांचं आगमन झालं होतं 22 एकर कोल्हा ग्रुपचे जे सदस्य आहेत आणि एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहत असतो 22 एकर कोल्हा ग्रुपच्या माध्यमातून. नितीन शेठ नामदेव म्हात्रे यांचा आपण सन्मान करू. जे उद्योजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला टॉसही करायचा पुढच्या मॅचचा. कॅप्टन प्लीज आपण पोहोचा लगेचच. पिसवलेचे कॅप्टन इथं आलेले आहेत. चला वडवली सी. चला नितीन शेठ आपण या आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण सन्मान करू. हा सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची आपल्याला प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते. नितीन शेठ म्हात्रे उद्योजक आहेत, समाजसेवक आणि एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहत असतो 22 एकर कोल्हा ग्रुपच्या माध्यमातून. त्यांचा सन्मान मनापासून आभार. पुढील सन्मान आपण करू. नितीन शेठ नामदेव म्हात्रे यांचा सन्मान झालेला आहे आणि आमचे नितीन शेठ बबन म्हात्रे यांचे सन्मान आपण करतोय. त्यांना विनंती आहे की आपण देखील या आमच्या टॉस बॉक्समध्ये त्या दोघांच्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस करू. चला साईल पोचा आपण अगोदर सन्मान करू त्याच्यानंतर टॉस करू. डिगेश एक सन्मान घे नंतर टॉस करू. आपण लगेच टॉस करूया. तिकडे आहेत आमचे नितीन शेठ म्हात्रे. टॉस आपण करतोय फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच आणि टॉस जिंकलेला आहे पिसवलीने त्यांची फिल्डिंग असणार आहे. जाऊया कॉमेंटर बॉक्समध्ये येतात आमचे सहकारी समालोचक योगेश भाऊ. धन्यवाद राहुल दादा. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. तर निलजे ब संघाकडून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 81 धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सन्मान्य आमचे जितू शेठ यांचे आपण सन्मान करू. नंदकुमारजी चला आपले सन्मान होईल. स्पर्धेच्या माध्यमातून ही सगळी आमची दिग्गज मंडळी इकडे उपस्थित राहिलेली त्यांचा आपण सन्मान करतोय. मनापासून आभार. आपण आलात. जयदुर्गा जयबोली चषक 2026 दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट असते. समस्त ग्रामस्थ मंडळ कोळिवली गावची ही क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहत असतो. 2 दिवसीय स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्यांना आपण सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. आपण आलात, आपला वेळ दिलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करतोय.
तर कॅश प्राइज पाहायला मिळतोय संदीप बकडे निलजेगाव विकेट हॅट्रिकसाठी 1137 रुपयांचं विकेट हॅट्रिकसाठी आपल्याला पाहायला मिळतो कॅश प्राइज. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची लढत. विनोद पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी पहिलाच फटका वेगाने बॅट जरूर फिरवली होती परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क दिसत नाहीये. वेगाने चेंडू हाताळलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. डॉट चेंडूची समाप्ती होत असताना येस 6 धावांची पॅनल्टी इथे मात्र ऍड केली जाईल धावफलकावर. टी शर्ट एका ओव्हरच्या समाप्तीनंतर या धावा आम्ही ऍड करू. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये थोडंसं फंबल होत असताना चुकीचं क्षेत्रक्षम पाहायला मिळतो. त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. त्यानंतर चेंडूपर्यंत पोहोचलेत नक्कीच. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. वेगवान गतीचा चेंडू होता थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालंय. त्याच अनुषंगाने 2 धावा इथे मात्र धावफलकाला ऍड केल्या जातील. स्वतःचा आणि वैयक्तिक आणि संघाचा देखील अकाउंट इथे ओपन केला जातोय फलंदाज हेमंत पाटीलच्या माध्यमाने. निनाद ज्याने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी 14 चेंडूमध्ये तब्बल 40 धावा कुठल्या होत्या तोच निनाद पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी देखील सज्ज. चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता अक्षरशः खोदून काढल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत उचलतील फेक करतील तोपर्यंत नक्कीच चुकीची फेकी जरूर परंतु बॅकअप खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. टीम वर्क पाहायला मिळतोय. एका धाबेने धावसंख्या फलक पुढे सरसावतोय 3 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी होत असताना ज्या प्रकारचं टार्गेट इथे मात्र पाहायला मिळतं 81 धावसंख्येचं खूप चांगल्या प्रकारच्या धावा पाहायला मिळाल्या पहिल्या सत्रामध्ये. निनादच्या माध्यमाने 14 चेंडू 40 धावसंख्येचे विस्फोटक खेळी तोच निनाद पॉवर प्ले मध्ये सज्ज. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू लाऊड अपील पाहायला मिळते. खूप लाऊड अपील पाहायला मिळाली होती. वेगवान गतीचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतोय निनादच्या माध्यमाने. ज्या प्रकारची खेळी केली पहिल्या सत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा थकाव इथे मात्र जाणवत नाहीये. ज्या प्रकारची फलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी देखील अगदी सुसाट रीतीने चालू आहे निनादकडून. ड्राईव्ह केला आहे 30 यार्ड सर्कलमध्ये. एकापेक्षा जास्त काही नाही फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होण्याचं काम इथे मात्र केलं जातं फलंदाजाकडून. ज्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे निनादकडून आतापर्यंत जर विचार केला गेला फक्त आणि फक्त 4 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. संदीप पगडे अँड फ्रॉम निलजे यांच्याकडून देखील प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिकसाठी 1137 रुपयांचं लकी नंबर गाडी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय कॅशच्या स्वरूपाने. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने समोरच्या दिशेला केलून काढलाय चेंडूला अक्षरशः फेकून दिलंय. शेवटच्या चेंडूवर हा येणारा षटकार. तर पॅनल्टीच्या स्वरूपाने 6 धावा आपण ऍड करतोय आणि एकूण धावसंख्येचा विचार केला गेला तर पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 16. 20 ची सरासरीने धावसंख्या कुटायची होती 16 धावसंख्या आली आहे. त्या 6 धावांचा विचार केला गेला तर पॅनल्टीच्या स्वरूपाने आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. निनादने 5 चेंडू खूप चांगल्या प्रकारचे हाताळले. शेवट गोड करू शकले नाहीयेत. शेवटच्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार हेमंत पाटीलच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी आशिष रसाळ येतोय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच 6 धावा एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळाल्या जरूर पॅनल्टीच्या स्वरूपाने. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी केली निनादने नक्कीच जर शेवटच्या चेंडूवर षटकार आला परंतु धावसंख्या आपल्याला
मिळून पॅनल्टीच्या तर पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त 16 म्हणाव्या लागतील, त्यामध्ये 6 धावा पॅनल्टीच्या स्वरूपाने. येस, दुसरं षटक, पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतील येस इट इज वाईड. अवांतर धावसंख्या धावफलकावर 1 ने ऍड होईल. धावसंख्या फलक 17. पाहूया 17 वर कोणाला खतरा ठरतोय. येस, रिफ्लेक्शन येतं पहा, जे गाडीची आयोजकांना विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, गाडीचं अँगल थोडंसं चेंज करायचं आहे. नक्कीच त्याचा व्यत्यय खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. आशिष रसाळ पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका येत असताना चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. इनफिल्डला भेदून हा फटका पाहायला मिळतो. क्लोज किपिंग आता मात्र पाहायला मिळतीये. मोठे फटके आल्यानंतर थोडासा दबाव, प्रेशर निर्माण करण्याचा विचार इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमाने खेळून काढलाय. मिस टाइम फटका म्हणावं लागेल. खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे मात्र टिपण्यात आलाय. चौकाराचं प्रत्युत्तर इथे मात्र देत असताना आशिषच्या माध्यमाने चेंडू हाताळला गेला. त्यानंतर इथे मात्र खेळी संपुष्टात आली आहे. नचिकेत पाटील याची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रथमेश. येस डीजे. अकरा 37, 1137 रुपयांचं कॅश प्राइस. एक विकेट आलाय. संधी आहे आशिष साठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो प्रथमेश पाटील. टार्गेट मोठं आहे, मोठे फटके येणं गरजेचं असतील संदर्भ संघासाठी. प्रयत्न चालू आहेत. पहिलाच ब्लास्ट पाहायला मिळतोय. जसे प्रथमेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आले तसा चेंडूला बाहेर फेकलाय. संघर्षाचा शंखनाद फुटणारा हा षटकार. डीजीच्या भूमिकेमध्ये आपण रोहित जाधव यांना आता मात्र पाहायला मिळतंय. खूप चांगल्या प्रकारचं संगीत त्यांच्या माध्यमाने. खूप चांगला फटका म्हणावा लागेल. या फटक्यांची नितांत गरज आहे संदूप संघाला. तो फटका इथे मात्र प्रथमेश पाटीलच्या बॅट मधून आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा फळक पुढे सरसावतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतीये 27-27. लॉस ऑफ 1. अजून एक फटका पाहायला मिळतो. वेगाने चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली आहे आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. फटका सुरेख होता परंतु प्रॉपर टायमिंग तिथे मात्र जुळलं नाहीये. अशा प्रकारे 2 धावा इथे मात्र धाव फलकावर ऍड होतील. धावसंख्या फलक जाऊन पुढे सरसावतोय 29 या आकड्यावर. आशिष कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना चेंडू चांगला हाताळलाय. या वेळेस शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल.
नक्कीच कॅरी झाला नाही चेंडू, परंतु स्वतःच्या बॉडीने चेंडूला अडवण्यात यश प्राप्त जरूर झालाय. एकेरी दुहेरी धावसंख्येने जास्त इम्पॅक्ट पडणार नाहीये, कारण का ज्या प्रकारचं टार्गेट ते मात्र सेट केलंय निलजी संघाने, मोठे फटके येणं गरजेचं असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते निलजे ब संघाकडून. ज्या प्रकारची फलंदाजी केली, विस्फोटक फलंदाजी, त्याच प्रकारची गोलंदाजीचा नजराना देखील खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय या संघाकडून. फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतो. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप मारा पाहायला मिळालाय, परंतु पंचांनी इथे दंडित केल्या. अवांतर एक धावसंख्या धावफलकाच्या स्वरूपाने ऍड होईल. धावसंख्या फलक 30 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय, 31 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. तर विचार केला गेला तर 2 वाईड चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आशिष रशालच्या माध्यमाने. शफल झालेत, मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं झेल इथे मात्र स्वीकारत असताना सेट फलंदाज इथे मात्र बाद होत असताना सलामीचा फलंदाज हेमंत पाटीलची खेळी इथे संपली आहे. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताला इनसाइड आउटच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिस टाइम स्ट्रोक आणि खूप चांगल्या प्रकारचं झेल, फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय निनाद पाटील. निनाद रसाल येत आहेत. पॉवर प्लेचं षटक अतिशय योग्य रीतीने हाताळलं होतं. त्यानंतर आशिषने देखील खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी स्वीकारली. नक्कीच 2 फटके मोठे पाहायला मिळाले होते, परंतु त्यामध्ये महत्त्वाचे गडी देखील 2 बाद पाहायला मिळालेत. अशा प्रकारे धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 31 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्याचं समीकरण अजूनही 18 चेंडू आणि 50 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अजूनही 2-3 मोठे फटके आले तर हे समीकरणाचा अंतर कुठेतरी कमी होताना पाहायला मिळेल. क्षमता आहे प्रथमेश पाटीलकडे, ती सिद्ध केली. पहिल्याच फटक्यावर उत्तुंगाचा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु आता बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल पाहायला मिळेल. निनाद आहेत गोलंदाजी मार्कवर आणि चेंडू फेकून दिलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बनून राहतील प्रेक्षक. त्यांच्या मस्तकवर दस्तक देणारा हा षटकार प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून. खूप चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र पेश केलाय प्रथमेश पाटीलने. आल्या आल्या षटकार आला होता पहिल्या चेंडूवर, त्यानंतर निनादचं स्वागत देखील पहिल्या चेंडूवर केलंय. ज्या निनादने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाताळली होती, त्या निनाद विरुद्ध पहिला चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढील चेंडूवर कमबॅक करण्याचा प्रयत्न निनाद नक्कीच करेल, परंतु डाऊन द लेग थोडासा दडपण, थोडासा प्रेशर या चेंडूवर क्रिएट केलाय प्रथमेश पाटीलने आणि तो इथे मात्र सिद्ध दिसतोय. डाऊन द लेग चेंडू एस्टनच्या मागून अवांतराच्या स्वरूपाने, वाईटच्या स्वरूपाने एक धाव ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 38 या आकड्यावर. निनाद पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा डाऊनला दिला एक चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक, शॉट फाईन लेगचा. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. सेट फलंदाज प्रथमेश पाटीलची कॅच इथे मात्र ड्रॉप झाली आहे. नक्कीच भाग्य बलवान म्हणावे लागतील प्रथमेश पाटीलसाठी. उंच गेली होती झेल.
प्रॉपर टायमिंग करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूपर्यंत पोहोचले, हाताला ब्रश देखील झाला, त्यानं शेवटच्या क्षणाला चेंडूला पकडू शकले नाही आणि अशा प्रकारे चेंडू ग्राउंडेड होतोय. एक जीवदान म्हणावं लागेल प्रथमेश पाटीलसाठी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 39-39 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. स्ट्राईकवर येतात नवीन फलंदाज शुभम पाटील. तर मात्र कुठल्या प्रकारची रणनीती आखेल, कारण का ज्या प्रकारची फटकेबाजी प्रथमेश पाटीलच्या माध्यमाने होते, मोठ्या फटक्यांवर जाईल की स्ट्राईक रोटेट करेल हे पाहणं देखील गरजेचं असेल. शुभम पाटीलसाठी ट्रॅप आखला जातोय, जालं सेट केला जातोय. निनाद पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळतोय चेंडू. जशी स्ट्राईक रोटेट झाली, डावकुरा आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन, वारंवार गोलंदाजाला लाईनमध्ये चेंजेस करावे लागतात. त्याच अनुषंगाने ही वाईड इथे मात्र ॲड होईल. धावसंख्या फलक पुढे जाऊन सरसावतोय 40 या आकड्यावर. म्हणजे आता समीकरण पाहायला मिळेल 16 चेंडू आणि 41 धावसंख्या. 16 चेंडू 41 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आडवा बॅटने ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा अवधी घेतील आणि तो अवधी होता 2 धावेसाठी आणि त्या धावा देखील इथे मात्र चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतो. 2 फलंदाजामध्ये 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 42. समीकरण जर विचार केला गेला 15-39 समीकरण. 2 मोठे फटके जर आले तर हे समीकरण आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल. ते प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे समोरच्या दिशेने खेळून काढलंय, क्षेत्ररक्षक येण्याच्या आधीच चेंडूमध्ये वेग इतका होता की चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा वेळ घेतोय, फंबल होतोय आणि त्याचाच अवधी होता 2 धावेसाठी. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 48-48 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी 13 चेंडू, अजून 33 धावसंख्येची गरज. काही होऊ शकतो क्रिकेटमध्ये, अशा धावा आपल्याला पाहायला मिळतात, बनलेत खूप चांगल्या प्रकारचे. ज्या प्रकारचे सेट फलंदाज आहेत, प्रथमेश पाटील असतील, शुभम पाटील असतील, चांगली फटके येतात. त्यामुळे आशा अपेक्षा नक्कीच पल्लवित आहेत संदप संघाकडून. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू चालला होता, त्यावर छेडछाणी केली आहे. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा पर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळतो. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला 50 कंप्लीट झाली आहे संदप संघाची. म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 31 ची गरज. 12-31 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येस, ड्रिंक ब्रेक आणि तत्पर देऊया डीजेला संधी. येस डीजे.
येस 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल प्रथमेश पाटील आणि शुभम पाटील दोघांच्या बॅटमधून आपल्याला आता मात्र धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय अक्षय. समोर डावखुरा फलंदाज प्रथमेश पाटील ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या प्रकारच्या धावा पाहायला मिळालेत. 15.50च्या सरासरीने धावा कुठाव्या लागतील. 12 चेंडू 31 ची गरज. तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. फायनल डे आहे. एक्स्ट्रा मॅच देखील खेळवायची आहे. या मॅचसाठी खूप सारा वेळ आपल्याला खर्च करावा लागलाय. येस पहिला चेंडू पडल्यानंतर खालून प्रवास करतोय चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. पहिला चेंडू डॉटच्या माध्यमाने हाताला तसाला गोलंदाज अक्षय. चांगला चेंडू हाताला पहिल्याच चेंडूवर. यावेळेस फुलारल्यांचा चेंडू चुकीचा चेंडू. चुकीला माफी नाही. एकच फाईट आणि वातावरण टाईट. षटकार.
षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली अब तक 56. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांच्या जीवनावर आधारित मूवी आपल्याला पाहायला मिळाला. अब तक 56 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. एन्काउंटर आता मात्र कोण कोणत्या संघाचं करेल हे सांगणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची लढत इथे मात्र पाहायला मिळते. दहा चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. पंच स्पीडअप करा. खूप सारा वेळ इथे मात्र खर्च होत असताना पाहायला मिळतोय. विनंती असेल पंचांना देखील येस स्वयंसेवक विनंती असेल सीमारेषेवर ताबा घ्या. मॅच चेंडू त्याला पंचांना विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. खूप सारा वेळ या मॅच साठी आपल्याला खर्च करावा लागलाय. पंच प्लीज वॉर्निंग करा. वॉर्न द्या. खूप सारा वेळ आपण खर्च करतायत. आयोजकांकडून देखील आपल्याला सूचना येत आहेत. 10 चेंडू आणि अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. चांगली फलंदाजी होती प्रथमेश पाटीलच्या माध्यमाने. पुन्हा एकदा फुलरल्यांचा चेंडू. पुन्हा एकदा चुकीचा. पुन्हा ते चित्र ताकद नजाकत आणि सगळं काय एका स्ट्रोक मध्ये पाहायला मिळतं. प्रथमेश पाटीलच्या बॅट मधून हा सलगचा ठोकलाय. दुसरा षटकार आणि येस रिव्ह्यू देखील आली आहे. येस डीजे लगातारचा ठोकला. दुसरा षटकार. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होत असताना प्रथमेश पाटीलच्या बॅट मधून धावसंख्येचा विचार केला गेला. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 62. 9 चेंडू आणि अजूनही 19 धावसंख्येची गरज. आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पाटीलच्या माध्यमाने पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. लाईन चेंज केली. पुन्हा एकदा पॅटच्या खालून चेंडू निघतोय. 2 षटकारांचं प्रत्युत्तर इथं मात्र देत असताना एक चेंडू डॉट जरूर आलाय. आतापर्यंत विचार केला गेला तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकार आणि 2 डॉट चेंडूच्या माध्यमाने गोलंदाजी करतोय अक्षय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू. इथे डायरेक्टची संधी. डायरेक्टची संधी जरूर उपलब्ध झाली होती परंतु फेकी चुकीची पाहायला मिळते. सेट फलंदाज प्रथमेश पाटीलची ही विकेट येस जिंकण्यासाठी जर विचार केला गेला 7 चेंडू आणि 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62 या आकड्यावर. एक हाती किल्ला लढवतोय प्रथमेश पाटील. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतीये. सर्वात प्रथम विकेटचा विचार केला जाईल त्यानंतर नाणेफेकी. यावेळी समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चुकीचा चेंडू. फुलरल्यांचा चेंडू. त्याच्यावर ताकदीचा प्रहार पाहायला मिळतोय. प्रथमेश पाटीलच्या बॅट मधून अजून एक षटकार. विचार केला गेला तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना निलजे संघाचे 4 गडी बाद आहेत आणि आतापर्यंत विचार केला गेला तर संदप संघाचे फक्त आणि फक्त 2 गडी बाद पाहायला मिळत आहेत. म्हणजे विजयासाठी 6 चेंडू 12 देखील चालू शकतात विकेटच्या आधारे.
ज्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं योगदान असतील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. येत्या 23 जानेवारीला देखील त्यांचं जयंती उत्सव आपल्याला पाहायला मिळेल. मराठी माणसाचा मानबिंदू, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक केशरी लाट, कोटी न कोटी हृदयांचा केवळ एकच हिंदू हृदय सम्राट. यस, 6 चेंडू आणि 13ची गरज असताना निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय भावेश पाटील. 2 झेल स्वीकारल्या होत्या, 2 झेल आजच्या मॅच मध्ये, परंतु आता गोलंदाजीच्या मार्फत निर्णायक षटक हाताळण्यासाठी भावेश पाटील. शुभम आहेत समोर, खूप चांगल्या प्रकारचा चेंडू, इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. सेट फलंदाज प्रथमेश पाटील साठी शुभम पाटीलच्या माध्यमाने ही विकेट मात्र सेट सॅक्रिफाईस केली जाते. शुभम पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे जरूर, परंतु स्ट्राईकवर आहेत प्रथमेश पाटील. यस डीजे. वर आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश पाटील. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे मात्र झालंय जरूर. विकेट एक पाहायला मिळतोय, 3रा गडी बाद होतोय. जर विचार केला गेला तर निलजबल संघाचे 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी आता विचार जर केला तर 5 चेंडू आणि 13ची गरज आहे. 5 चेंडू 13ची गरज असताना नवीन फलंदाज अतुल, परंतु जमेची बाजू म्हणावी लागेल संदप संघासाठी. प्रथमेश पाटील स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत आणि आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना प्रथमेश पाटीलच्या माध्यमाने 11 चेंडूमध्ये 34 धावसंख्या पाहायला मिळते. प्रथमेश पाटीलच्या माध्यमाने एक हाती किल्ला लढवते, एक तर्फी किल्ला लढवत असताना पाहायला मिळतोय प्रथमेश पाटील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज भावेश पाटील. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स सोडतो 4 धावांसाठी. अजून एक चौकार. जी नक्कीच टार्गेट मोठं पाहायला मिळालं होतं. 81 धावसंख्येचं टार्गेट पाहता असं वाटलं होतं की 1 साइड मॅच पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना यस थोडंसं टाइम घेत आहेत. नक्कीच ज्या प्रकारची खेळी केली आहे, खूप चांगल्या प्रकारची खेळी म्हणावं लागेल. तर मात्र समीकरण उरलंय ना, 4 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. आग ओकणारी फलंदाजी, बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. बिग हिट 6. फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मंजिल उन्हीं को मिलती है उनके जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. नक्की तिथं हौसला दाखवलाय प्रथमेश पाटीलने. 81 धावसंख्येचं टार्गेट भलं मोठं वाटत होतं, परंतु ज्या प्रकारची फटकेबाजी करतोय प्रथमेश पाटील, यावेळेस हलक्यात आणि सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. गॅप मधून चेंडू ढकलून दिलाय आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि 2 चेंडू राखून भलं मोठं वाटणारं आव्हान इथे मात्र 81 धावसंख्येचं टार्गेट सहजरित्या पूर्ण करत असताना प्रथमेश पाटीलने इथे मात्र दाखवून दिले आणि विजयाचा फटका येत असताना यस डीजे